हाय हॅलो नमस्कार. मी रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपले 20,000 सबस्क्रायबर झाल्याबद्दल तुमचं सर्वांचं तुम्ही एवढा छान सपोर्ट केला त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. तर तुम्हाला आज मी दाखवणार आहेत आता पावसाची तर. आणि इथं मी ना मिरच्या निवडून इथं बी टाकलं होतं, म्हणजे मिरच्या निवडून झाल्यानंतर असं बी टाकलेलं आणि त्यांचे छान असे रोप तयार झालेले. तर हे असे रोप आहेत. तर हे घेऊन आपल्याला शेतात लावून घ्यायचे. तर हे पहा छान असे रोप आलेत. मध्ये पाऊस नव्हता ना, त्यामुळं काही लावले नाही. त्यामुळं तर हे बघा आपण असं पाटीत ठेवणार आहे, कारण इथं काही एवढी चांगली येणार नाही लगेच त्याच्यावरती. आणि मिरच्याची झाडं किंवा रोप सावलीला पण चांगले येतात. जे मोकळ्या हवेत होते त्याच बरोबरच बघा किती छान मोठे मोठे आहेत. पुढे आपले मिरच्याचे रोप झालेले आहेत आणि तुम्हाला दाखवते की अननस कापून घेतलेलं. आणि जो वरचा भाग आहे ना त्याचं मी असं पाण्यात ठेवलं होतं. तर हे पहा कसं छान असं मुळ्या सुटलेल्या आहेत. आणि ह्याला तरी 10-12 दिवस झाले असतील तर ह्या अशा मुळ्या यायला लागल्यात. आणि हे असं पाण्यात प्लॅस्टिकच्या बरणीत किंवा ठेवून द्यायचं, म्हणजे कापलेला डब्बा आहे त्यात ठेवलं. त्यासोबतच तर ना इथं हे दिसतं की पूर्ण ब्लॉक म्हणजे एक ही जागा. तर इथं तर असे छान मी रोपं लावलेत. ही मिरचीचे लावलेत. ही छोटे साईज आहे ती ढोबळी मिरची. इथं कोबी आहे सॉरी. आणि नंतर हे झेंडूचं साईडला असे झेंडूचे रोपं लावलेत. आणि हे टोमॅटो. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर गेल्या वर्षी तर हे होतं वांगे होते ना, तर त्यांचं थोडंसं झाडं ही होऊन राहिलेलं थोडंसं, मग ते आले ते पहिल्यांदा लावले. तर हे काही वांगे, नंतर इथं थोडेसे टोमॅटो. त्यासोबतच इथं नारळाचं पहिलं झाड होतं त्या जागी मी आणि ही लावले फणस. आणि फणसाचं झाड मी कसं तयार केलं तर जे फणसाची घरी आणले होते त्यातले ते बी निघत होतं का, ते मी अर्णवनी माती भरलेली मी 4 बिया टाकलेल्या. तर हे असं प्राजक्ताचं इथं लावलेलं आहे. आणि नंतर हे फणसाचं एक उरलेलं इथंच आहे. आणि हे झेंडूचे. तर असं छान असं मी किचन गार्डन म्हणता येईल असं केलेलं आहे. आणि ते अजून जे राहिलेले रोप आहेत ना त्याचं आपण आता हे राहणार सीताफळात मध्ये जे. तर हे असं आपलं उडीद आलेलं कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. तर शेंगा पण लागलेल्या आहेत. शेंगा पण लागलेल्या आहेत. आणि पावसाची आत्ता बघा खूप गरज होती आणि त्या पिरियडलाच पाऊस आला. तर हे आपला उडीद आहे. आणि मी ह्या मिरच्याचे रोप आणलेत आणि ह्यामध्येच असं लावायचंय ठिबकच्या, कारण पाऊस नाही आला तरी ठिबकने पाणी सोडता येईल. तसं उडीद आलेलं आहे ह्या शेतातला. आणि पाऊस चालू आहे त्यामुळं जरा आताच बंद झालेला आहे. ते असं लावायचं. वल्लच आहे त्यामुळं. तर मी ही लावून घेते. तर मी आधी मिरच्या पूर्ण लावून घेते. त्यासोबतच मी धने आणलेत कोथिंबीर लावायला. तर आपल्या मिरच्या लावून झालेल्या त्या अशा दंडाने पूर्ण हे जे आहे ना ठिबकची लाईन या झाडांची त्याच्या मध्ये जो पेस होता त्यामध्ये लावले. आणि साईडलाच मग
दोन, ही एक लाईन झाली आणि ही एक 2 लाईनी झालेल्या आहेत. त्यासोबतच उरलेले रोप आपण इथं जी जागा होती तिथं लावली. आणि आत्ताच पाऊस थोडा वेळापूर्वी येऊन गेलाय, आता येईनच. तर त्यासोबतच आपल्याला धने लावायचे. धने आणलेत आणि धने मी थोडेसे फोडून आणलेत, कारण फोडल्यानंतर लवकर ग्रो होतात. आणि त्यासोबतच एक रात्रभर भिजू घातले ना तरी पण होते, म्हणजे लवकर धन्यांना वेळ लागतो उगवायला. थोडे थोडे असे चिमट घालायचे. चला आता हे सगळं मी लावून घेते, पुन्हा भेटू. या साईडला मिरची आणि पलीकडली जो जागा शिल्लक होती त्या साईडने आपण कोथिंबीर लावली. तर ही अशीच झाडाच्या एका साईडने मिरची झाडं आणि एका साईडने कोथिंबीर. तर पाऊस आला ना म्हणजे अजून थोड्या वेळाने किंवा हे तर भारीच काम होईल. तर तुम्हाला दाखवते. अंजीरला पाऊस असताना आतापर्यंत अंजीर भरपूर आले असते, साईज झाली असती, पण काय अंजीरची साईज झालेली नाही. गेल्या वर्षी ना भरपूर अंजीर लागले होते, म्हणजे आत्ता लागले, पण काय झालं जेव्हापासून छाटणी केली त्याच्या आधीच पाऊस आला, जेव्हा त्याला अंजीर नव्हते. आणि मला गिन्नी गोल पण, गिन्नी घास आहे ना तो पण गायला न्यायचा आहे. तुम्हाला मी दाखवते झाडांना. मोसंबी पण लागलेले. तर ही अशा गवारीच्या शेंगा आहेत आणि शेंगा पण एकदा तोडून नेलेल्या आहेत, अजून छोट्या छोट्या. ते असे चक्कू पण आलेत, म्हणजे अजून छोटे येतात. तर हे आहे मोसंबीचं झाड. तर अशा छोट्या मोसंब्या झालेल्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बाय बाय.